अशोक कारखान्याच्या सभेमध्ये ऊसाच्या भावावरून झाला एवढा बेकार गोंधळ आणि एवढ्या वर्षातून पहिल्यांदाच आज इतका बेकार गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं. भंगारात निघलेल्या कारखान्याला खर्च लागतो आणि हा चालू कारखाना असतो. आज आपल्या अशोक सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा होती आणि आपल्याला पण तिथं जायचं होतं, कारण आपण पण ऊस पिकवतो आणि त्याचा किती भाव ठरवणार आहे काय आहे ते सगळं माहिती होणार होतं. मग मस्तपैकी रॉयल एंट्री आपल्या अशोकनगरमध्ये मारली आणि सभेला इतकी गर्दी होती ना भयानकरीत्या. सगळे एकदम शेतकरी सभेच्या भावाची वाट पाहत होते. मग मस्तपैकी सभा बिभा चालू होती आणि सर्व शेतकरी त्यांचे प्रश्न मांडत होते. पण त्याच्यानंतर आहे ना शेतकऱ्यांनी इतके भारी भारी प्रश्न मांडले, त्याच्यामुळे इतका भयानक गोंधळ उडून गेला ना. त्याच्यामुळं डायरेक्ट आहे ना आपण मस्तपैकी मागं उभं राहून आहे ना सगळी सभा बघत होतो आणि त्या गोंधळ उडल्यामुळे ना एक सभा आतमध्ये चालू होती आणि एक सभा डायरेक्ट आहे ना मंगल कार्यालयाच्या बाहेर चालू होती. आता याच्यानंतर अशोक कारखाना आपल्या ऊसाला किती भाव देतो किती नाही ते सगळं आपल्याला नंतर समजणं आणि कारखान्याने ऊसाला किती भाव दिला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं तुमचं मत मला कमेंटमध्ये सांगा. आणि एवढे भारी भारी व्लॉग बघायचे असेल तर पटकन दिवशी मुकुल साबळेला फॉलो करून टाका. संपला विषय.